नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र MBA CET 2026चं प्रिपरेशन करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मॅथेमॅटिकल रिझनिंग हा असा युनिट आहे, ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज असते आणि प्रॅक्टिस करताना तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ट्रिक्ससुद्धा माहिती असलं पाहिजे. सो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर निहाल CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये डेटा इंटरप्रिटेशन जो मॅथेमॅटिकल रिझनिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यावरती आपण पी-वाय-क्यूज डिस्कस करणार आहोत, जे की 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेले पी-वाय-क्यूज असणार आहेत. या सर्व पी-वाय-क्यूजला आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह करणार आहोत आणि त्यासोबतच कसं सॉल्व्ह करायचं याची ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या MBA CET 2026 साठी आपली लाईव्ह बॅच 2 फेब्रुवारी पासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. लाईव्ह सेशन सोबत तुम्हाला मॉक टेस्ट, नोट्स आणि भरपूर सारं मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 160 प्लस स्कोर आणता येईल आणि MBA टॉप कॉलेजमध्ये करण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल. सो या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा 2023च्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता. DIचा हा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला डेटा दिलेला आहे. काय विचारलंय बघा, स्टडी द फॉलोइंग ग्राफ केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि त्या ग्राफच्या आधारावरती काही प्रश्न आपल्याला विचारले, त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आधी आपण ग्राफ जो आहे तो व्यवस्थितपणे वाचून घेऊया, समजून घेऊया. काय म्हणतोय हा ग्राफ बघा, प्रोडक्शन ऑफ स्टील इन लॅक्स टन्स. आता या ठिकाणी ग्राफमध्ये जे दिलेलं आहे ते कंपनीजचं प्रोडक्शन दिलेलं आहे आणि लाख टन्समध्ये ते दिलेलं आहे. बाय डिफरंट कंपनीज फॉर द 3 कॉन्झिक्युटिव्ह इयर्स 2000, 2001, 2002. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्लू कलर म्हणजे 2000 आहे, रेड कलर म्हणजे 2001 आहे आणि ग्रीन कलर म्हणजे 2002 आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्लू लाईन जी ए कंपनीची आहे ती 50 वरती आहे. म्हणजे याचा अर्थ 50 लाख टन त्याचा 2000 मध्ये झालेला आहे प्रोडक्शन. रेड जी लाईन आहे ती 60 आहे, म्हणजे 60 लाख टन 2001 मध्ये त्याचं प्रोडक्शन झालंय आणि ग्रीन म्हणजे 40 वरती आहे. याचा अर्थ 40 लाख टन हे 2002 मध्ये ए कंपनीचं प्रोडक्शन झालेलं आहे. तसंच बी, सी, डी, ई, एफ अशा सर्व कंपनीचा डेटा आपल्याला दिलेला आहे. आता या डेटाच्या आधारावरती आपल्याला प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर एक प्रश्न आपण व्यवस्थितपणे डिटेलमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे तुमचा 2023च्या एक्झामिनेशन मधला डेटा इंटरप्रिटेशन वरती. बघा दिलेल्या डेटानुसार आता आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न काय विचारलाय की मिनिमम प्रोडक्शन अँड मॅक्सिमम प्रोडक्शन ऑफ हाऊ मेनी कंपनीज इज इन द रेशिओ ऑफ 2:3. म्हणजे 2:3 या रेशिओमध्ये येणारे अशी किती मिनिमम आणि मॅक्सिमम प्रोडक्शन्स आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 2000, 2001 आणि 2002चा आपल्याला डेटा दिलेला आहे. यामध्ये मिनिमम कोणता आहे आणि मॅक्सिमम कोणता आहे हे बघायचं आहे आणि त्याचा प्रोडक्शन किती आहे हे सुद्धा बघायचं आहे. आता ए मध्ये जर तुम्ही बघाल तर हिरवी लाईन आपल्याला काय दिसते, मिनिमम दिसते, म्हणजे 40 वरती आहे आणि मॅक्सिमम आहे ती 60 वरती आहे. म्हणजे 40 मिनिमम आणि 60 मॅक्सिमम असणार आहे. तसंच बी मध्ये सुद्धा आहे. बी मध्ये तुम्ही बघा मिनिमम 40 आहे आणि मॅक्सिमम 70 आहे. सी मध्ये मिनिमम 30 आहे आणि मॅक्सिमम 40 आहे. डी मध्ये मिनिमम आहे तुमचा 40 आणि मॅक्सिमम आहे तुमचा 80. त्यानंतर ई मध्ये मिनिमम आहे तुमचा 50 आणि मॅक्सिमम आहे तुमचा 90. आणि लास्टली एफ जो आहे तुमचा त्यामध्ये मिनिमम आहे तुमचा 30 आणि मॅक्सिमम तुमचा 40 ते 50च्या मध्ये आहे, म्हणजे 45 असणार आहे. आता या आधारावरती आपल्याला काय करावं लागेल, यावरती आपल्याला रेशो काढून घ्यावे लागते. आता पहिला जो आहे तुमचा मिनिमम आहे ए मधला 40 आणि मॅक्सिमम आहे तुमचा 60, म्हणजे 40:60. याचं काय येईल रेशो 2:3. बरोबर आहे. त्यानंतर आहे तुमचा बी मध्ये मिनिमम आहे तुमचा 40 आणि मॅक्सिमम आहे तुमचा 70. याचा रेशो येईल 4:7, जो की 2:3शी मॅच होत नाही. सी आहे तुमचा 30 मिनिमम आणि मॅक्सिमम आहे तुमचा 40, म्हणजे 3:4. डी मध्ये बघाल तर तुमचा मिनिमम आहे 40 आणि मॅक्सिमम आहे तुमचा 80, म्हणजे किती होईल 1:2. ई आहे तुमचा मिनिमम 50, मॅक्सिमम आहे तुमचा 90. याचा रेशो काय येईल 5:9 येणार आहे. आणि शेवटी आहे तुमचा एफ. एफ मध्ये तुमचा आहे मिनिमम 30 आणि मॅक्सिमम आहे तुमचा 45.
यामध्ये 15 ने भागलं, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 2 3 म्हणजे या ठिकाणी 2 3 ला मॅच होणारे आहेत 2. ऑप्शन्समध्ये बघा ए आहे 1, बी आहे 2, सी आहे 3, डी आहे कांट बी डिटरमाइंड आणि ई आहे नन ऑफ द अबोव. तर 2 म्हणजे ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न बघा काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द डिफरन्स ऑफ एव्हरेज प्रोडक्शन इन 2001 अँड 2002 इन लॅक्स टन्स. ठीक आहे. आता जसं की आपण बघितलं क्वेश्चनमध्येच की हे सर्व जो डेटा दिलेला आहे प्रोडक्शनचा तो टन्समध्ये दिलेला आहे. आता 2001चा आपल्याला ॲव्हरेज काढावा लागेल आणि 2002चा सुद्धा ॲव्हरेज काढावा लागेल. 2001 म्हणजे तुमचा रेड कलर मधला ग्राफ आहे आणि 2002 म्हणजे तुमचा ग्रीन कलर मधला ग्राफ आहे. आता ए मध्ये बघा जो रेड आहे म्हणजे आपल्याला 2001चा काढायचा अगोदर, बरोबर. मग रेड आहे, पहिला आहे 60 प्लस दुसरा आहे तुमचा परत एकदा 60, तिसरा म्हणजे तुमचा सी आहे 40, चौथा म्हणजे तुमचा डी आहे 80, बरोबर आहे. पाचवा म्हणजे तुमचा ई आहे 50 आणि उरलेला शेवटचा जो आहे तो आहे तुमचा 40. ठीक आहे. आता यांची बेरीज करायची आहे. 60 प्लस 60 प्लस 40 80 50 40 परत एकदा. ठीक आहे. या सर्वांची जर बेरीज केली तुम्ही तर येतं उत्तर 330. राईट. हे टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे 330 भागिले किती 6 करावे लागतील. 6 × 30 उरले 3. राईट. परत किती झाले? शून्य धरून 30 झाले. परत एकदा 6 × 30 म्हणजे 55 याचा राईट आन्सर येतं. कशाचं? 2001चं. हे झालं आपलं ॲव्हरेज 55. आता अशाच प्रमाणे 2002चं सुद्धा आपण काढून घेऊया. ठीक आहे. आता यासाठी आपल्याला जागा नाही तर आपण खोडून घेऊया एकदा. जसं 2001चं काढलेलं आहे तसंच 2002चं सुद्धा आपल्याला काढायचं आहे. आता 2002 म्हणजे काय? ग्रीन कलर. ग्रीन कलरमध्ये ए मध्ये आहे 40. ठीक आहे. बी मध्ये आहे तुमचा 70, सी मध्ये आहे तुमचा 35, डी मध्ये आहे तुमचा 70 है ना, ई मध्ये आहे तुमचा 90 आणि एफ मध्ये आहे तुमचा किती 45. याची बेरीज जर केली तर उत्तर येतं 350. 350 भागिले 6 केलं तर उत्तर येतं 58.3. राईट. आता पहिले किती आलं होतं? 55. मग 58.3 मायनस 55 जर केलं तुम्ही तर उत्तर किती येतं? उत्तर येतं 3.3. ठीक आहे. मग राईट आन्सर किती असणार आहे? 3.3. 3.3 आहे का ऑप्शन मध्ये विद्यार्थी मित्रांनो? येस, ऑप्शन बी 3.3 उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? सो ॲव्हरेज प्रोडक्शन म्हटलं, दोन्हीचं जर कम्पेअर करा म्हटलं किंवा दोन्हीमध्ये फरक किती असं डिफरन्स हे लक्षात ठेवा. डिफरन्स असा प्रश्न आला की आपल्याला ॲव्हरेज काढायचं असतं आणि ॲव्हरेजमधून दोघांमधलं मिनिमाइज करायचं असतं. म्हणजे ए मधून बी मायनस करायचं असतं. जो उरलेला भाग असतो तो असतो तुमचा डिफरन्स. जसं की आपल्या 3.3 हा डिफरन्स आपल्या 2001 ते 2002 मध्ये मिळालेला आहे. पुढील प्रश्न बघा काय विचारतोय. द टोटल प्रोडक्शन ऑफ ए टाईप कंपनी इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ टोटल प्रोडक्शन ऑफ ई टाईप कंपनी. म्हणजे ए आणि ई या दोन्हीचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आता त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल? टोटल प्रोडक्शन एचं काढावं लागेल, टोटल प्रोडक्शन ईचं काढावं लागेल. एचं टोटल प्रोडक्शन काढूया आपण आता. बघा 50 प्लस 60 प्लस 40. ओके. टोटल प्रोडक्शन ऑफ एचं काढलंय आपण आता. आता तुम्हाला वाटत असेल हे 50 60 40 घेतलेला आहे कुठून, है ना. तर आता ए हा जो कंपनी आहे किंवा ए कंपनी जी आहे यामध्ये 2000 2001 आणि 2002 या 3 वर्षाचा आहे. तर हे तिन्ही वर्षाचं आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. जसं की ब्ल्यू म्हणजे 2000 आहे ते 50 इतकं प्रोडक्शन आहे. रेड कलर जो आहे 2001 आहे त्याचं 60 इतकं प्रोडक्शन आहे आणि ग्रीन कलर जो की 40 इतकं प्रोडक्शन आहे. मग याचं टोटल जर आपण केलं तर किती होतं बघा? 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 150 होतं. बरोबर आहे. तसंच आपल्याला कोणाचं घ्यायचं आहे? तर ईचं घ्यायचं आहे. आता ई मध्ये बघा तिन्हीचं घ्यायचं आपल्याला, है ना. ब्ल्यू, रेड आणि ग्रीन. बरोबर आहे. म्हणजे 80 आहे प्लस तुमचा 50 आहे आणि प्लस 90 आहे. ठीक आहे. आता याची जर बेरीज केली तर येतं 220. आलं लक्षात? मग काय करायचं आपल्याला बघा? 150 भागिले 220 राईट गुणिले 100 केलं तर उत्तर काय येतं आपल्याला? उत्तर येतं 68.18. 68.18 आहे का? येस. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी 68.18 हे उत्तर करेक्ट आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲव्हरेज डिफरन्स म्हटला की दोन्हीही कंपनीचं ॲव्हरेज काढायचं आणि मिनिमाइज करायचं.
आणि तसंच जर ए इज व्हॉट पर्सेंट ऑफ बी असं विचारलं तर दोन्हीची टोटल करायचं, डिव्हाईड बाय करायचं, इंटू 100 केलं की उत्तर आपल्याला मिळून जातं. आता हे फॉर्म्युला चेंज होणार आहे का? नाही. हे सेम फॉर्म्युला राहणार आहे. प्रश्न पण अशाच प्रकारचे येणार आहेत आणि तोच फॉर्म्युला वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे जितकी प्रॅक्टिस कराल तितकं सोप्या पद्धतीमध्ये स्पीडमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. पुढील प्रश्न काय विचारतोय बघा. एव्हरेज प्रोडक्शन ऑफ ए, डी अँड ई इज अप्रॉक्सिमेटली हाऊ मच पर्सेंट ऑफ एव्हरेज प्रोडक्शन बी, सी अँड एफ. आता जसं की तुम्हाला आत्ताच मी सांगितलं फॉर्म्युला चेंज होत नाही. प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात. आता एव्हरेज कोणाचं काढायचं आहे? एचं, डीचं आणि ईचं आणि त्याला कंपेअर करायचं बीच्या, सीच्या, एफच्या एव्हरेज सोबत. ठीक आहे. आता ए, डी आणि ईचं आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. मगाशी आपण कुठल्या गोष्टीचं काढलं होतं? मगाशी आपण एचं काढलं होतं आणि ईचं काढलं होतं. बरोबर आहे. मग डीचं सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. है ना? ए आणि ईचं आपण कसं काढलं होतं तसंच आपल्याला डीचं काढायचं आहे. मग डीचं किती येतं? डीचं येतं तुमचं 190 है ना? एचं आहे 150, डीचं आहे 190 आणि ईचं आपण काढलं होतं किती? 220. बरोबर आहे. याची टोटल येते किती? याची टोटल येते 560. बघा 560 येते की नाही चेक करा. बरोबर आहे. डिव्हायडेड बाय 3 केलं की याचा ॲव्हरेज येतो. है ना? डिव्हायडेड बाय 3 केलं तर याचं उत्तर येणार आहे किती? 186.66 असं उत्तर येतं. है ना? चेक करून बघा. तसंच आपल्याला काय करायचं? बी, सी, एफचं काढायचं. आता बी, सी आणि एफ. बरोबर आहे. बी, सी, एफचं काढलं तर त्याचप्रमाणे काढलं तर ॲव्हरेज किती येतं बघा 170 प्लस 105 प्लस 115. आलं लक्षात? याची टोटल येते 390. आलं लक्षात? 390 डिव्हायडेड बाय 3 केलं तर उत्तर येतं 130. आता काय करायचं आपल्याला? 186 बाय 0.66 130 याला कंपेअर करायचं आहे. ठीक आहे. आता याला कंपेअर आपण केलं, इथे करतो उरलेल्या जागेमध्ये 186.66 डिव्हायडेड बाय 130 इंटू 100 केलं तर उत्तर पॉइंटमध्ये येतं 143.58 अशा जवळपास उत्तर येतं. म्हणजे याचा अर्थ काय 144च असणार आहे. मग ऑप्शनमध्ये 144 पण आहे. कोणता आहे? ऑप्शन बी. समजलं? बघा पॉइंटमध्ये येत असेल ना, तर त्याच्या पुढचाच असणार आहे. त्याच्या पुढचाच जो अंक असेल तो त्याचं उत्तर असणार आहे. जसं की इथं आहे 143.66, 143.5, 143.8 असं काही असलं ना, तर 144 हे ऑप्शनमध्ये असणार आहे. ॲक्युरेट असलं तर बेस्ट, नसेल तर त्याचं जो राउंड फिगर आहे तो ऑप्शन असतो. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा थोडासा ट्रिकी आहे. व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट ॲव्हरेज ऑफ 3 हायेस्ट प्रोडक्टिव्ह हू हॅज मॅक्सिमम प्रोडक्शन कंपनीज इन लॅक टन्स. आता विद्यार्थी मित्रांनो इथे ए कंपनी आहे, बी, सी, डी, ई, एफ असे कंपनी आहेत. आता सर्वांचंच काय काढावं लागेल आपल्याला? सर्वांचंच ॲव्हरेज काढावं लागेल. बरोबर आहे. टोटल काढावी लागेल. आता ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे आणि एफ पण आहे. ठीक आहे. काही कंपनीजचं आपण काढलेलं आहे ऑलरेडी. जसं की एचं 150 आपण काढलेलं आहे. है ना? आपल्याला सीचं पण माहिती आहे 105 आहे. बरोबर आहे. बीचं पण आपण 170 लास्ट क्वेश्चनला पाहिलेलं आहे. राइट? त्यानंतर डी आहे 190 है ना? ई आहे तुमचा 220 आणि एफ आहे तुमचा 115. राइट? मगाशी जसं काढलं तसंच काढून घ्यायचं आहे. आता इथे म्हटलं की 3 हायेस्ट प्रोडक्टिव्ह. आता 3 हायेस्ट प्रोडक्टिव्ह कुठले-कुठले आहेत? इथे 170 एक आहे, 190 एक आहे आणि 220 एक आहे. बरोबर आहे ना? हेच हायेस्ट आहेत ना? बघा चेक करून. है ना? हायेस्ट आहेत हे. राइट? मग आता यांना काय करायचं आपल्याला? यांचं ॲव्हरेज काढायचं आहे. 170 प्लस 190 प्लस 220. बरोबर आहे? डिव्हायडेड बाय 3 करायचं. यांची टोटल किती येते? यांची टोटल येते बघा 580 है ना? आता 580 डिव्हायडेड बाय 3 करायचं आहे आपल्याला. तर उत्तर येतं 193.33. ओके. तर ऑप्शनमध्ये आहे का बघा? येस, ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन डी 193. ठीक आहे. आपल्याला काय करायचं? पॉइंटमध्ये नसेल उत्तर, तो जो राउंड फिगर आहे जवळपासचा तो करायचा आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या 2023च्या परीक्षेत विचारले गेलेले डी-आयचे प्रश्न आहेत. उद्याच्या सेशनमध्ये 2023 मध्ये आणखीन काही प्रश्न विचारले होते डी-आयचे, जो की ग्राफ आपला वेगळा आहे, तो बघणार आहोत. सो उद्याचं सेशन पण तुम्हाला बघायचं जर तुम्हाला डी-आय सोप्पा अजून करून घ्यायचा असेल तर. म्हणजे डी-आयची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि कमीत कमी वेळेमध्ये डी-आयचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. म्हणजेच स्पीडमध्ये तुम्हाला सोडवता येतील, जे की एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये आपण डी-आयचे जे प्रश्न आहेत, यामध्ये कसे ट्रिक्स वापरायचे हे पण बघणार आहोत. ट्रिक्स वापरल्याने काय होतं, की असे मोठे-मोठे सॉल्व्ह करणारे जे प्रश्न आहेत, ते तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करता येतात. ज्याने तुमचं टाईम मॅनेजमेंट स्किल वाढतो आणि एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला पेपर जो आहे, तो कंप्लीट करता येऊ शकतो. सो लवकरात लवकर सर्वांनी आपली लाईव्ह बॅच जॉइन करून प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. 2 तारखेपासून आपली लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये लाईव्ह सेशन्समध्ये तुमचे प्रॅक्टिकल गोष्टी पण कव्हर केल्या जाणार आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला आणखीन काही डाऊट असतील, तर लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही लाईव्ह विचारू शकता, जिथे तुम्हाला एक्सपर्ट्स गाईड करतील आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला लगेच मिळेल. लाईव्ह सेशनसोबत तुम्हाला जर काही अडचण असेल लाईव्ह सेशन अटेंड करण्यासाठी, तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळतील. टॉपिक वाईज एम-सी-क्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एम-सी-क्यू सीरीजचं पी-डी-एफ या सर्व गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. सो आजच फटाफट या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बॅच जॉइन करायचं आहे. WhatsApp मेसेज, WhatsApp कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉइन करता येईल. प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ओपन केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च केलं की तुम्हाला हा कोर्स दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉइन नाव करायचं आणि प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देईन. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.